महानगरपालिकेमध्ये 122 जागेकरता 729 उमेदवार रिंगणात आहेत। मतदान प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। साहित्याचं वाटप देखील कर्मचाऱ्यांना करण्यात आलंय। नागरिकांनी मतदान करताना काळजी घ्यावी याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जाधव यांनी दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। अवघ्या काही तासांवर मतदानाची प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे। नाशिक महानगरपालिकेसाठी खरं तर 122 उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। त्यासाठी 729 उमेदवार रिंगणात आहे। नेमकी ही मतदानाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 25-26 साठी आम्ही मतदान यंत्र तयार केले आहेत आणि आज सर्व कर्मचाऱ्यांना वाटप करून केंद्रावर पोहोचवण्याची व्यवस्था सुरू आहे। तर मतदान केंद्र तयार करताना यावेळेस प्रत्येक प्रभागात नाशिक महापालिका हद्दीत एकूण 31 प्रभाग आहेत। त्यापैकी 29 प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। 2 प्रभागात प्रत्येकी 3 उमेदवार द्यायचे आहेत। तर मतदान यंत्र तयार करतेवेळी उमेदवारांच्या संख्येनुसार आम्ही मतदान यंत्र तयार केलेले आहेत। तर बऱ्याच ठिकाणी 2 मतदान यंत्रामध्ये बॅलेट युनिटमध्ये मतदान करायचे। त्यामध्ये 4 प्रकारचे 4 कलरचे मतपत्रिका लावण्यात आलेल्या आहेत। अ जागेसाठी पांढरा कलर, ब जागेसाठी गुलाबी कलर, क जागेसाठी पिवळा कलर, ड जागेसाठी फिकट निळा कलर आहे। तर या 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 ठिकाणी मतदान करताना प्रत्येक कलर किंवा प्रत्येक उमेदवारासाठी एक वेळा बटन दाबायचे आहे। असे 4 वेळा पूर्ण बटन दाबल्यानंतर लॉंग बीप आवाज येईल आणि ते मतदान पूर्ण झाल्याचा संदेश येणार आहे। अवघ्या काही तासांवर आलेल्या मतदानाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।